तुम्ही मागवून द्या थोडसे सगळे जणांना घेऊन जा. थैली द्यावाले मोठी पैकी ते तू मागवून द्या थोडस. जमलं का त्याला पकडता नाही तू त्याच्यातून बाहेर येते. मुश्किल आहे दादाकडून काढून दिल्ली बाहेर थैली होईल नाही का लहानची एखादी. मला तर म्हणलं डबके घेणे येत आहे प्रतीक. अरे मोठी गाडी येत होती रे मस्त हो. अगं वांड्यात काम दे. जय श्रीराम हर हर महादेव. आपण आलोय सुकळी शिवारामध्ये. तर तुम्ही बघून घ्या हा रसल स्वायपरचा बेबी आहे. छोटा बेबी आहे हावाला. आणि रसल स्वायपर ही एक अशी प्रजाती आहे की ही सरळ पिल्ले देतात अंडी नाही देत. कारण हे सरळ पिल्ले देत असतात. तर तुम्ही बघून घ्या रसल स्वायपरचा बेबी आणि हा पूर्णपणे विषारी असतो. याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचे विष असतात. तुम्ही शेतात काम करत असताना व्यवस्थितपणे लक्षपूर्वक काम करा. कारण हा शेतीमध्येच आढळला आहे आणि हा तुम्हाला सहज शेतीमध्येच मिळणार. कारण हा जनरल थंड जागी किंवा जिथे खूप काडी कचऱ्यात अशा ठिकाणी हा लपून बसलेला असतो. तर तुम्ही व्यवस्थितपणे शेतात काम करत असताना काळजीपूर्वक काम करा. लय म्हणजे हा साप डायरेक्ट पिल्ले देते अंडे नाही देत. डायरेक्ट पिल्लांनी जन्म देते हावाला साप रसल स्वायपर. तर थोडं सांभाळून काम करा. तिथं जास्त काडी कचरा तिथं सरको सुरको करून काही तरी डायरेक्ट हात न टाकता विळ्याने इकडे तिकडे करून. हा तो मातीचा आणि वाळल्या पाण्याचाच कलर सारखा असते म्हणून तो दिसत नाही बरोबर. हा रसल स्वायपर आहे परड घोनस. रसल स्वायपर म्हणते. याच्यात हिमोटॉक्सिक नावाचे विष असते. हा साप चावल्यानंतर जिथे चावला तेवढी जागा गँग्रीन होते म्हणजे तेवढी जागा सडत जाते. ती जर वेळेवर इलाज नाही झाला त्याच्यावर तर तेवढा अवयव त्याला कापावा लागते असं असते. त्याला हात लावला त्याच्यामुळे रिएक्शन होते असं काही नाहीये. तो चावून तेव्हाच. आणि याचे दात खूप मोठे असते 2 इंचापर्यंत याचे दात लांब होते. सगळ्यात बेकार साप आहे हा. इथे आपण डब्बा वगैरे काही आणला नाही तर आपल्याला थोडीशी रिस्क घेऊन या पन्नीमध्ये याला भरावा लागणार आहे. कारण या पन्नीत भरता वेळेस आपल्याला धोका होऊ शकतो. तर सावकाशपणे याच्यात आपण याला पन्नीमध्ये आता पॅक करू आपण. तर तुम्ही व्यवस्थितपणे बघा. तू एवढ्या रागात आहे की तू स्ट्रिकला सुद्धा बाईट करत आहे. तसं तो आपल्याला पण सुद्धा बाईट करू शकतो. तर हे काम खूप काळजीपूर्वक करावं लागणार आहे. तो रागात असल्यानंतर तो चिरडल्यावर कोणत्याही वस्तूला किंवा कोणालाही तो बाईट करू शकतो. तो बाईट करायच्या वेळेस विचार नसते करत. तुम्ही बघू शकता हा एवढा छोटा आहे पण तुम्हाला मी याचे तीत दाखवून देतो किती मोठे असतात. बघून घ्या. हे जे लांब आहे हे पूर्ण त्याचे तीत आहे दात आहे. काकू पाहून घ्या एवढे मोठे त्याचे दात आहे. हा एवढा छोटा असून जेव्हा हा पूर्णपणे साईज होते ना जास्त दिवसाचा नाही. ह्या 10 किंवा 12 दिवसाचा आहे फक्त. तरी त्याची एवढी मोठी तीत आहे. बघून घ्या तुम्ही. या तीत हे जेव्हा तो आपल्याला चावून हे जे दात आहे त्याच्यावर आपल्या शरीरात खुपसल्यानंतर तो विष सोडत असते.
बाकी त्याला हात लावला किंवा काही असा प्रश्न नाहीये. जेव्हा तो चावन तेव्हाच आपल्याला काहीतरी इजा होऊ शकते, आपल्यासोबत धोका होऊ शकते, आपला मृत्यू होऊ शकते. हे त्याचे दात आहे, तीत पाहून घ्या, दिसले दोन्ही. हा पण सोड, तू नको आता. आपण त्याला असं टाकत आहे ना, त्यावेळेस तो मुंडको फिरून आपल्या बोटल सुद्धा चावू शकतो. म्हणून ही रिक्स थोडीशी वेगळीच आहे. बर, तर हा छोटासा रसल वायपरचा बेबी आहे. आम्ही याला कॅच केलेला आहे, बघून घ्या तुम्ही व्यवस्थितपणे. हा छोटा आहे पण खूप धोकादायक आहे. तुम्हाला जर माझी ही सेवा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.